डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या शाळकरी मुलीने राहत्या घरातील छताच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। श्रावणी प्रकाश गोरुले, वय 17, राहणार भडगाव, तालुका गडहिंग्लज असे तिचे नाव आहे। मिळालेली माहिती अशी की भडगाव येथील प्रकाश गोरुले हे माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे। त्यांची मुलगी श्रावणी हे देखील त्या शाळेत 10वीच्या वर्गात शिकत होती। 2019 पासून श्रावणीला डोकेदुखीचा त्रास होता, त्यामुळे तिच्यावर किरकोळ उपचार सुरू होते। 1 जानेवारीला सीटी स्कॅन व MRI रिपोर्टनुसार डॉक्टरांनी गोळ्या बदलून दिल्या तरी तिची डोकेदुखी कमी झालेली नव्हती। मानसोपचार तज्ञांकडूनही उपचार केले, परंतु त्यांच्या औषधोपचारानेही काही फरक न पडल्यामुळे 4 दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यातून उपचार सुरू होते। डोकेदुखीच्या त्रासामुळे ती निराश व आबोल असायची। दरम्यान सोमवारी सकाळी वडील शाळेला आणि आई भांडी धुण्याकरता घराच्या पाठीमागे गेली असताना तिने 11:30च्या सुमारास राहत्या घरातील छताच्या हुकाला दोरीने गळफास लावून घेतला। आई घरात आल्यानंतर ही घटना उघडीस आली। आजूबाजूच्या नागरिकांनी तिला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले, मात्र उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती।